विद्यामंदिर येवती शाळेचा विद्यार्थी कुमार शंतनू शामराव कांबळे याची जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे जिल्ह्यातून निवड. त्याला 97.50% मार्क्स मिळाले. ही यशस्वी कामगिरी त्याच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. कोणताही खाजगी क्लास, शिकवणी, अकॅडमी न लावता केवळ आणि केवळ जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेतून म्हणजेच विद्यामंदिर येवतीच्या सरकारी शाळेतून निवड. या यशामागे मोलाचा वाटा उचलणाऱ्या विद्यामंदिर येवती शाळेतील मार्गदर्शक श्री सचिन सुतार सर, सर्व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक रघुनाथ पारळे सर व त्यांचे पालक यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या सत्कार प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शंतनूला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे जे यश आहे ते कधी एका दिवसातून मिळत नाही. त्याच्या पाठीमागे काय असतं, 5 वर्षाची त्याची मेहनत असते. मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं निवड म्हणजे त्याच्या आई वडिलांचं कौतुक आहे की त्यांनी लहानपणापासून त्याला या जिल्हा परिषद शाळेमध्ये घातलं आणि नवोदयला सुद्धा काही वेळा पालक बाहेर काढतात. त्यांनी तसा कुठलाही निर्णय घेतला नाही, त्याने आमच्यावर विश्वास ठेवला. याबद्दल त्यांच्या आई वडिलांचं पहिल्यांदा आपण सगळ्या काळावर अतिशय हुशार विद्यार्थी, अगदी लहानपणापासून जो त्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं जे यश आहे ते उल्लेखनीय असा शंतनू शामराव कांबळे याची काल निवड झाली आणि सगळ्यांना एक प्रचंड असा सगळ्यांना आनंद झाला. सर्वप्रथम त्याचं मनापासून आपण त्याचं अभिनंदन करतो. वडील तरी सुद्धा मराठी शाळेमध्ये पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला हा एक अभिनवास्पद आहे. कारण अनेक क्लासवर अधिकारी पैसे देऊन बाहेर शिकवतील, परंतु त्यांनी मराठी शाळा सोडलेली आणि त्यांची सगळी फॅमिली सगळी मराठी शाळेमध्ये सगळी झालेली एक मोठी. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. कारण याच्यामध्ये माझा जेवढा वाटा आहे तेवढा सिंहाचा वाटा आमच्या वैभव सरांचा आहे. कारण वैभव कांबळे सरांनी 1ली 2रीला वर्ग घेतला, अतिशय खूप छान वर्ग तयार केला त्यांनी. त्याच्यानंतर शाळेच्या इतिहासातला एक सुवर्ण पान आहे. कारण अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. शाळेला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे.